नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन मार्फत पुन्हा एकदा नवीन भरती आलेली असून त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे ह्या गोष्टी उपलब्ध असतात. जर का चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पाहता की एस-एस-सी सिलेक्शन पोस्ट भरती 2026 म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी जाहिरात क्रमांक दिलेला आहे. या ठिकाणी पाहता मी फ्रेज 14 हा जाहिरात क्रमांक तुम्हाला ध्यानात ठेवायला हवा असे, कारण की जेव्हा तुम्ही आय कार्ड वगैरे काढसाल त्यावेळेस बऱ्याच पोस्टिंगमध्ये घोळ होते, त्यामुळे तुम्हाला जाहिरात क्रमांक ध्यान ठेवणे गरजेचे असते. त्यानंतर परीक्षेचे नाव आहे एस-एस-सी सिलेक्शन पोस्ट 14 एक्झाम 2026 अशा प्रकारे ठिकाणी हेडिंग दिलेलं असून याच्या एकूण जागा आहेत 3003 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी पदाचे नाव आहेत, अलग अलग पद दिले आहेत. या ठिकाणी अलग अलग पदासाठी या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे. फॉर एक्झाम्पल पद क्रमांक 1 आहे स्टेनोग्राफर, त्यानंतर 2 नंबर आहे लॅबोरेटरी अटेंडंट. अशा मित्रांनो या ठिकाणी भरपूर प्रमाणात जागा दिलेल्या असून 10 नंबरचं पद आहे सीनियर सायंटिफिक असिस्टंट. अशा एकूण 10 जागेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. त्यानंतर याला महत्त्वाचे क्वालिफिकेशन, याला 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर किंवा त्यावरील समतुल्य, म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की पदानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. कोण्या पदाला 10वी, कोण्या पदाला 12वी, कोणाला ग्रॅज्युएशन तर कोणाला डिप्लोमा वगैरे. म्हणजे तुम्ही 10वी पास आला तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर वयाची अट दिलेली आहे 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर 25 वर्षापर्यंत, 27 वर्षापर्यंत, 28 वर्षापर्यंत आणि 30 वर्षापर्यंत हे पोस्टनुसार या ठिकाणी वयात शिथिलता दिलेली आहे. परंतु SC-STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष. म्हणजे जर का एखाद्या पोस्टला 25 वर्षापर्यंत लिमिट असेल तर 25+5 SCला आणि 25+3 OBCला अशा प्रकारे पदानुसार या ठिकाणी वयामध्ये शिथिलता दिलेली आहे. त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि याला फी स्ट्रक्चर आहे जनरल आणि OBCला 100 रुपये फी आहे आणि SC-ST PWD आणि महिला या ठिकाणी कुठल्याही कास्टची असो त्यांना कुठल्याही प्रकारे फी नाही आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 4 मे 2026 रात्री 11 वाजून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ टाकल्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट्समध्ये कळवा, रिप्लाय तुम्हाला देण्यात येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जाहिरात संबंधी माहिती सांगितलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यात सुरू झालेले असून व्हिडिओ अपलोडिंग होत आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.